नमस्कार, गुरुकुल योग क्लासेस मध्ये आपलं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत. तर आपल्याला आता या व्हिडिओमध्ये पृष्ठफळ व घनफळ याचा भाग 2 पाहायचा आहे. त्यामध्ये वृत्तचिती, शंकू, गोल याच्यावरील आधारित 10 महत्त्वाचे प्रश्न आपल्याला या ठिकाणी पाहायचे आहेत. तत्पूर्वी या व्हिडिओला सुरुवात करायच्या अगोदर आपल्याला सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे पृष्ठफळ आणि घनफळ याविषयी असणारी थोडीफार माहिती आपल्याला गरजेची आहे. आता पृष्ठफळ आणि घनफळात पाहायला जर तुम्ही गेला तर या ठिकाणी आपण 3 आकारांचं पृष्ठफळ म्हणजे 3 ज्या त्रिमितीय आकार आहेत त्यांचं पृष्ठफळ आणि घनफळ पाहणार आहोत. त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा तुमची वृत्तचिती आहे, नंतर शंकू आहे आणि नंतर गोल आहे. त्यांचं जर आपण पाहायला गेलो तर तुम्ही वृत्तचिती तसंच जी तुमचा शंकू आहे त्या ठिकाणी त्याचं एकूण पृष्ठफळ, वक्र पृष्ठफळ आणि घनफळ अशा 3 पद्धतीने त्या ठिकाणी आपण वेगळ्या वेगळ्या सूत्रांचा वापर करून तुम्हाला त्या ठिकाणी प्रश्न विचारले जातात. आता जर तुमची या पद्धतीची सूत्र जर पाठ असतील तर त्या ठिकाणी आपण पुढे जाणं गरजेचं आहे, कारण सूत्र जर पाठ असेल तरच तुम्ही या घटकांवरची गणित त्या ठिकाणी सोडवू शकाल. जर तुम्हाला सूत्र माहीत नसतील तर आपण या ठिकाणी तुम्हाला सगळं त्या ठिकाणी दिलेलं आहे, तर ते पाहून पाठ करणं गरजेचं आहे. चला तर सूत्रांमध्ये जास्त वेळ न घालवता आपण गणितांकडे जाऊया. एका वृत्तचिती आकाराच्या सिमेंट टाकीचा व्यास 14 मीटर असून उंची 1.5 फूट आहे, तर त्या टाकीमध्ये किती लिटर पाणी मावेल? आपण पहिल्याच भागामध्ये पाहिलं होतं. त्या टाकीत किती पाणी मावेल म्हटलं की सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे त्याचं घनफळ काढणं. आता या ठिकाणी जो आकार आहे तो वृत्तचिती आहे. आता वृत्तचितीचं घनफळ काय असतंय? पाय आर वर्ग एच. ठीक आहे, पायची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे 22/7 गुणुले या ठिकाणी तुम्हाला त्या टाकीचा व्यास दिलेला आहे, म्हणून तुम्ही त्यावरून त्रिज्या काढू शकताय का? काढू शकताय. 14 जर व्यास असेल तर त्रिज्या 7 असेल, म्हणजे 7 गुणुले 7 आणि एच म्हणजे उंची. मग या ठिकाणी जी तुम्ही गणितामध्ये पाहिलं तर जो टाकीचा व्यास आहे त्याच्या 1.5 पट उंची आहे, म्हणजेच त्या ठिकाणी तुम्ही 14च्या 1.5 पट काढणं गरजेचं आहे. 1.5 म्हणजेच त्या ठिकाणी गुणुले 1.5 करा किंवा 3/2 करा. जर 3/2 ने गुणलं, बेसाती 14 7 त्रिक 21, म्हणजे उंची या ठिकाणी 21 दिलेली आहे. त्या ठिकाणी एचच्या ऐवजी म्हणजेच एच म्हणजेच उंची किती आली? 21. चला जर पाहिलं आपण तर 7 ला 7 कट, 22 7 154 गुणले जर 21 केलं, 21 चोक 84, 4 हातचे आले 8, 21 5 105 आणि 8 113, 3 हातचे आले 11, 21 1 21 आणि 11 असते 32. म्हणजे आपण पाहिलंय जर कोणत्याही आकाराचं आपण जर घनफळ काढलं तर त्या उत्तराच्या पुढं पहिल्यांदा येतं घन आणि नंतर त्यामध्ये जे काय तुम्हाला एकक दिलेलं आहे ते येतं. मग या ठिकाणी मीटर एकक दिल्यामुळं घन मीटर तुमचं ते उत्तर असेल, पण त्या ठिकाणी तुम्हाला त्या टाकीची दाहकता विचारलेली आहे, त्यामुळं आपण पाहिलं बघा 1 घन मीटर म्हणजे 1000 लिटर असतं. म्हणून जर तुम्ही 3234 ला जर 1000 ने गुणलं म्हणजे 3234 वरती 1000 ने गुणल्यानंतर 3 शून्य येतील, म्हणजे एवढे लिटर पाणी त्या ठिकाणी मावणार आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर आहे. चला समजलं असेल तर पुढे जाऊयात. पहा, एका शंकूची उंची 18 सेमी व त्रिज्या 7 सेमी आहे, तर शंकूचे घनफळ किती? आता वृत्तचिती आणि शंकू यामध्ये काय फरक असतो? खूप महत्वाचा फरक आहे बघा. तर त्यांच्या सूत्रांची समानता पहा कशी असते. जर तुम्ही शंकूच्या घनफळाचं सूत्र पाहिलं तर ते असतं 1/3 पाय आर वर्ग एच, आणि जर तुम्ही वृत्तचितीचं घनफळ पाहिलं तर ते असते पाय आर वर्ग एच. मग पहा याचा अर्थ काय आहे? वृत्तचितीच्या 1/3 पट शंकू असतो, म्हणजेच शंकूच्या 3 पट वृत्तचिती असते. समजून घ्या, खूप महत्वाचं आहे बघा. म्हणजे जर त्रिज्या समान असेल तर त्या ठिकाणी तुमचं जे
म्हणजे त्रिज्या आणि उंची जर समान असेल तर तुमचं जी शंकूचं घनफळ येणार आहे त्याच्या तिप्पट घनफळ हे कशाचं असणार आहे, तुमच्या वृत्तचितीचं असणार आहे. ओके, चला तर या गणितामध्ये पाहूया काय करायचं. तुम्हाला घनफळ विचारलेलं आहे, घनफळाचं सूत्र टाका. पहिल्याच स्लाइड मध्ये तुम्हाला मी म्हटलं होतं की या ठिकाणी तुमची सूत्र पाठ असणं गरजेचं आहे. त्या ठिकाणी बाकी कोणत्याही पद्धतीने तुम्हाला समजून सांगितलं जाऊच शकत नाही, कारण सूत्रांची गरजच आहे. 1/3 गुणुले पायची व्हॅल्यू 22/7 गुणुले आर, आता या ठिकाणी त्रिज्या दिली 7 म्हणून 7 गुणुले 7 गुणुले त्या ठिकाणी एच आहे, मग एच किती दिलाय 18. कॅल्क्युलेशन करणं गरजेचं आहे. 7 ला 7 कट, या 3 ला 3 सकट 18 होईल. म्हणजे 22 7 154 गुणुले 6 करा. 154 गुणुले जर 6 केलं पहा, 6 चोक 24 हातचे आले 2, 15 सक 9 वजन 2 92 924. तसंच त्या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं तर पर्याय क्रमांक 4. आता घन सेमी आपल्याला माहिती आहे, घनफळ काढलं की घन त्या ठिकाणी येत आहे, म्हणून 924 घन सेमी हे तुमचं उत्तर असेल. चला तर समजलं असेल तर जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. चला बघूयात पुढचा प्रश्न. या ठिकाणी 21 सेमी व्यासाच्या गोलाचे घनफळ आपल्याला विचारलंय. गोलाचं घनफळ माहित असणं गरजेचं आहे. 4/3 पाय आर घन हे असते गोलाचं घनफळ. 4/3 गुणुले पायची व्हॅल्यू 22/7 गुणुले, आता आर चा घन करायचा आहे 21, या ठिकाणी आपल्याला व्यास दिलेला आहे. मग आपल्याला माहिती आहे त्रिज्येच्या दुप्पट व्यास आणि व्यासाच्या निमपट त्रिज्या. मग याच्या निमपट त्रिज्या असणार आहे म्हणजे 10.5 असेल पहा आपली त्रिज्या. मग त्याचा करायचा आहे घन, म्हणून 10.5 गुणुले 10.5 गुणुले 10.5. चला हे सोडवणं गरजेचं आहे. मग या ठिकाणी जर तुम्ही अतिसंक्षिप्त रूप घालवलं तर या ठिकाणी 7 1 7 7 5 35 3 1 3 3 त्रिक 9 राहिले किती 1 3 5 15. मग या ठिकाणी जर तुम्ही 4 चा आणि 1.5 चा गुणाकार केला तर 15 चौक 60 आणि 1 पॉइंट म्हणजेच 6 उत्तर येईल. म्हणजे 6 गुणुले 22 गुणुले 3.5 गुणुले 10.5. सोप्या पद्धतीनं आपल्याला ते कॅल्क्युलेशन जुळलं पाहिजे. मग 6 ने तुम्ही याला गुणला, 6 पंचे 30 हातचे आले 3 साहित्रिक 18 3 21 आणि 1 पॉइंट म्हणजे 21 येईल पहा यांचा गुणाकार. मग 22 गुणुले 21 गुणुले 10.5. आता 10.5 गुणुले जर तुम्ही 22 केलं पहा, कॅल्क्युलेशन भरपूर फास्ट जुळणं गरजेचं आहे. 22 5 110 हातचे आले 11, 1 इथं येईल आणि 1 इकडे जाईल, 22 1 22 आणि 1 23 आणि 1 दशकाचा 0. त्याच्या ठिकाणी 231 गुणुले इथं राहिलेला आहे तुमचा 21. 231 गुणुले जर 21 केलं, 1 हातचे आले 2, 21 त्रिक 63 2 65 हातचे आले 6, 21 दुने 42 आणि 6 48 4851. त्या ठिकाणी तुमचं एक जे आहे सेमी आहे आणि आपण काढलंय घनफळ म्हणून घन सेमी पर्याय क्रमांक 4 हे उत्तर असेल. चला समजलं असेल तर जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. पहा काय म्हणले, 2 मीटर त्रिज्येच्या व 14 मीटर खोली असलेल्या दंडगोलाकृती विहिरीच्या आतील पृष्ठभागास सिमेंट वाळूचा लेप देण्यासाठी दर चौरस मीटरला 30 रुपये दराप्रमाणे एकूण किती खर्च येईल. आता या ठिकाणी वक्र पृष्ठफळ आणि एकूण पृष्ठफळ म्हणजे त्यामध्ये काय फरक आहे. वक्र पृष्ठफळ म्हणजे जो भाग फक्त वक्राकार आहे त्याचं मोजणं म्हणजे त्याची मोजणी करणं याला म्हणायचं वक्र पृष्ठफळ. आणि एकूण पृष्ठफळ म्हणजे संपूर्ण भाग याची मोजणी करणं म्हणजे त्याला म्हणायचं एकूण पृष्ठफळ. मग या ठिकाणी जो सिमेंट वाळूचा लेप आहे, तुम्ही जर विहीर पाहिली असेल तर सिमेंट वाळूचा लेप हा बाहेरच्या म्हणजे बाहेरील बाजूने वक्राकार भागाने दिलेला असेल. खाली दिलेला असेल का, नाही तर किंवा वर पण दिलेला असेल का, नाही, फक्त वक्राकार भागाने दिलेला असेल. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काढायचंय वक्र पृष्ठफळ. पण कोणत्या आकाराचा, आता विहीर जी तुमची विहीर आहे ती असते दंडगोल आकाराची. दंडगोल आकारामध्ये विहीर असेल, पाईप असेल, अशा प्रकारच्या आकृत्या त्यामध्ये येत असतात. मग आपल्याला सगळ्यात महत्वाचं माहित पाहिजे की लगेच तुमच्या
जी वृत्तचिती त्याचं वक्र पृष्ठफळाचं सूत्र. आता जी वृत्तचिती त्याचं वक्र पृष्ठफळ काय असते 2 पाय आर एच. 2 गुणिले पायची किंमत 22/7 गुणिले आर दिलाय का तुम्हाला 2 मीटर दिलेला आहे त्रिज्या गुणिले उंची दिली का. आता जी तुमची खोली असणार आहे तीच असणार आहे त्याची उंची म्हणून गुणिले 14. 7 एके 7 7 दुने 14. याचा जर गुणाकार केला तुम्ही जर 2 दुने 4 4 दुने 8 आणि 22 गुणिले 8 176. आता वक्र पृष्ठफळ किंवा एकूण पृष्ठफळ किंवा फक्त पृष्ठफळ काढायचं असेल तर आपण पाहिले त्याला एक चौ लागत असतं म्हणून 176 चौ आणि यांची एकक मीटर असल्यामुळे मीटर एवढं एकूण लेप दिलेला असणार आहे. मग त्यांनी काय म्हणलंय प्रत्येक चौरस मीटरला 30 रुपये दराप्रमाणे एकूण किती खर्च. मग याला गुणा एकूण 30 ने 0 साहित्रिक 18 हातच्याली 1 17 त्रिक 51 1 52 5280 म्हणजे 5280 रुपये त्या ठिकाणी खर्च येईल. पर्याय क्रमांक 2 हे याचं उत्तर असेल. चला जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. पहा एका शंकूच्या तळाची त्रिज्या 7 सेमी. ओके तळाची त्रिज्या 7 सेमी दिलेली. तिरकस उंची 25 सेमी असल्यास त्या शंकूचे वक्र पृष्ठफळ किती चौ सेमी असेल. ओके एकदम सोपा प्रश्न आहे. वक्र पृष्ठफळ म्हणजेच वक्राकार भागाचे पृष्ठफळ काढायचंय आपल्याला. आता शंकूचं वक्र पृष्ठफळ काय असतंय तर त्या ठिकाणी पाय आर यल. आता यल म्हणजे काय तर ही असती तिरकस उंची. ओके आता आणि या ठिकाणी जर एच आला तर ती असती सरळ उंची म्हणजे लंब उंची. ओके पायची किंमत 22/7 गुणिले आर दिलाय का 7च दिलेला आहे आणि त्याची तिरकस उंची 25 दिलेली आहे. ओके त्यांनी सांगितलेलं आहे 7 ला 7 कट ह्यांचा जर गुणाकार केला 25 दुने 50 0 हातच्याले 5 25 दुने 50 आणि 5 55 550 चौ सेमी त्या ठिकाणी म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे उत्तर येणार आहे. ओके चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पहा प्रश्न काय आहे खूप महत्वाचा आहे. धातूच्या इष्टिकाचितीच्या मिती 44 सेमी 42 सेमी व 21 सेमी आहेत. ही चिती वितळवून त्यापासून गोल तयार केला तर त्या गोलाचे पृष्ठफळ त्या ठिकाणी आपल्याला विचारलंय. म्हणजे याचा अर्थ काय जर आता ही इष्टिकाचिती आकाराची एक मिती आहे ती वितळवणं म्हणजेच संपूर्ण भाग तो वितळवून पातळ होणार आहे. म्हणजेच त्या ठिकाणी त्याचं घनफळ आणि ह्या गोलाचं घनफळ काय असणार आहे समान. म्हणजेच 4/3 पाय आर घन बरोबर LBH. याचा अर्थ काय हे झालं गोलाचं घनफळ आणि हे झालं तुमच्या त्या ठिकाणी इष्टिकाचितीचं घनफळ. यांची व्हॅल्यू तर समान दिलेली त्यांनी कारण ती वितळून तो गोल हा आकार करायचा आहे म्हणजे घनफळ तर समानच असणार आहे. मग 4/3 गुणिले पायची व्हॅल्यू 22/7 गुणिले आर तर आपल्याला काढावं लागेल म्हणून आर घन बरोबर LBH म्हणजे 44 गुणिले 42 गुणिले 21. ओके आता हे जर सोडवलं तुम्ही तर हा 7 त्रिक 21 त्या ठिकाणी जाऊन गुणल आणि हा 4 आणि 22 तिकडे जाऊन भागेल कारण या ठिकाणी हे आर सोबत गुणतायत. ओके मग जर तुम्ही पाहिलं तर इकडे राहील आर घन बरोबर तिकडे जर पाहिलं 44 गुणिले 42 गुणिले 21 गुणिले हा 7 त्रिक 21 होऊन तिकडे जर गेला तो तिकडे गुणणार आहे आणि 22 आणि 22 आणि 4 त्या ठिकाणी भागणार आहेत 22 गुणिले 4. ओके जर ही सोडवलं आपण तर त्या ठिकाणी 22 एके 22 22 दुने 44 बे के बे बे दुने 4 बे के बे या ठिकाणी 21. आर घन बरोबर जर तुम्ही पाहिलं तरी 21 गुणिले 21 गुणिले 21 आर ची व्हॅल्यू निश्चितच तुम्हाला समजेल तर आर बरोबर तुमचा किती असणार आहे 21. आता पहा आर ची व्हॅल्यू आलेली परंतु आपल्याला त्रिज्या विचारलेली नसून त्या ठिकाणी गोलाचे पृष्ठफळ विचारलेलं आहे. गोलाचं पृष्ठफळ काय असतंय 4 पाय आर वर्ग. या ठिकाणी सूत्रपाठ असणं खूप गरजेचं आहे. 4 पाय आर वर्ग 4 गुणिले पायची व्हॅल्यू 22/7 गुणिले आर वर्ग म्हणजे 21 गुणिले 21 7 एके 7 7 एके 21 21 त्रिक 63 63 गुणिले 4 गुणिले 22 22 चोक 88 63 गुणिले जर 88 केलं 8 त्रिक 24 हातच्याले 2
48 आणि 2 50, दशकाचा 0 4 0 5 आहे असा येईल बघा. मग यांची जर बेरीज केली तर 55 44 येते. पर्याय आहे का? आहे. मग त्या ठिकाणी सेमीचा वर्ग तुम्हाला दिलाय. जर नुसतं सेमी दिलेला असेल तर चूक, कारण सेमीचा वर्ग म्हणजे चौसेमी असते. ओके, चला जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. पहा, डबे बनवणारा कारागीर पत्र्याच्या घनाकृती डब्यापासून वृत्तचिती आकाराचे 10 डबे तयार करतोय. म्हणजे एक तुमचा घनाकृती मोठा डबा आहे, त्याच्यापासून त्याला 10 डबे तयार करायच्यात. कोणत्या आकाराचे? वृत्तचिती. ओके, घनाची बाजू 50 सेमी. आपल्याला माहित आहे डबा तयार करायचा आहे म्हणजे त्याला पत्रा लागलेला असणार आहे. म्हणजेच याचा अर्थ त्या ठिकाणी घनाचं एकूण पृष्ठफळ म्हणजे एकूण पत्रा असणार आहे. तो घना म्हणजे घनाचा जो डबा तयार केलाय त्यासाठी सगळा पत्रा जो लागलाय म्हणजेच त्याचं एकूण पृष्ठफळ असणार आहे. मग तुम्हाला बाजू दिलेली त्या ठिकाणी, मग एकूण किती पत्रा आहे काढू शकताय का तुम्ही? काढू शकता. कसं? 6 गुणिले बाजूचा वर्ग. मग आता बाजू किती? 50. 50चा वर्ग किती? तोंडी आपल्याला आलं पाहिजे 2500. 2500 गुणिले जर 6 केलं तर तुम्ही येईल बघा 15,000. 15,000 मीटर त्या ठिकाणी तुमचा, सॉरी सेंटीमीटर हे एकक आहे म्हणून सेमी, एवढा सेमी पत्रा त्या ठिकाणी तुम्हाला त्या घनात म्हणजे घनाचा जो डबा आहे त्यातून एवढा पत्रा निघलेला असणार आहे. परंतु ज्या वेळेस तुम्ही वृत्तचिती आकाराचे 10 डबे तयार करायला घेतलेले आहेत त्यावेळेस त्यांनी काय म्हणलंय की या प्रक्रियेत 12% पत्रा वाया गेलेला आहे. म्हणजे जी तुमच्या वृत्तचिती आकाराचे 10 पत्रे तयार केलेत त्यामध्ये 15,000 चौसेमी एवढ्या पत्र्याचा वापर झाला आहे का? नाही. तर पत्र्याचा वापर झालाय त्यातल्या 88%च. का? कारण 12% वाया गेला म्हणजे 88%च पत्रा राहिला. ओके, 15,000चा जर तुम्ही 88% काढला, 88% म्हणजे 88/100. मग या ठिकाणी 0 15 8 120 हातच्याले 12 15 8 120 आणि 12 132 म्हणजे 13,200 चौसेमी पत्रा हा कशासाठी वापरलाय? 10 डबे तयार करण्यासाठी. मग मला सांगा जर 10 डब्यांसाठी जर एवढा पत्रा वापरलेला असेल तर एका डब्यासाठी किती पत्रा वापरला असेल? भागिले 10 करा. म्हणजे 1320 चौसेमी पत्रा फक्त एका डब्यासाठी वापरलेला जातोय. मग त्यांनी काय म्हणलंय तर तयार होणाऱ्या डब्याची उंची किती? मग त्यांनी वृत्तचितीची त्रिज्या दिली. मग या ठिकाणी सगळ्यात महत्वाची कन्सेप्ट काय आहे तर तुमचा पत्र्यापासून तयार काय केलंय? वृत्तचिती तयार केलेली. मग वृत्तचितीचं काय काढणं गरजेचं आहे? एकूण पृष्ठफळ. ठीक आहे, हे समजलं असेल तर मी हे पुसतो बघा. मग आता जी तुमचा 13,200 हा 10 डब्यांसाठी वापरला होता, 1320 हा एका डब्यासाठी म्हणजे एवढा चौमी एका डब्यासाठी पत्रा वापरलेला होता. मग तुमच्या वृत्तचितीचं एकूण पृष्ठफळ काय आहे तर त्या ठिकाणी ते कळणं गरजेचं आहे. पाय आर कंस 2 पाय आर कंसात h अधिक r. मग याची व्हॅल्यू त्या ठिकाणी तुम्हाला किती आलेली? 1320, कारण एका पत्र्यासाठी एवढं वापरलेलं आहे. 2 गुणिले 22/7 गुणिले r दिलाय का? दिलाय 7 कंसात h अधिक r. म्हणजे h आपल्याला माहित नाही, त्यांनी डब्याची उंची विचारली, h ला किंवा तिथे x ला अधिक r आला 7. मग त्या ठिकाणी बरोबर 1320. आता पहा 7 ला 7 कट, 22 दुने 44. आता 44 हा या कंसाला गुंतोय तिकडे जाऊन भागेल. मग h अधिक 7 बरोबर 1320 भागिले 44 केलं. 11 चोक 44, 11 1 11, 11 दुने 22, 120 आलं, 4 1 4 30 आलं. म्हणजे h अधिक 7 बरोबर त्या ठिकाणी 30 आलं. तर h बरोबर इकडे जाऊन वजा म्हणजे 23 सेमी त्या ठिकाणी उंची असणार आहे. पर्याय क्रमांक 2. गणित थोडं लेंदी आहे परंतु समजलं असेल तर खूप सोपं आहे. ठीक आहे, जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पहा, एका वृत्तचिती आकाराच्या पिंपाच्या तळाची त्रिज्या 28 सेमी आहे, त्यात पाणी आहे. ओके, त्यात 44 सेमी लांब, 14 सेमी रुंद व 8 सेमी उंच धातूचा ठोकळा टाकला तर पिंपामधील
पाण्याची उंची किती वाढेल? एकदम सोपा प्रश्न आहे पहा. आता जर तुम्ही विचार केला तर जेवढं त्या ठोकळ्याचं घनफळ असणार आहे तेवढंच घनफळाने ती तुमचं पाण्याची जी उंची ती वाढलेली असणार आहे. म्हणजे तुम्ही जर प्रयोग करून पाहिलं तर त्या ठिकाणी तुमचं जी ती वाढलेली उंची आहे ती कुणाच्या घनफळा एवढी वाढलेली असणार आहे? जेवढं त्या ठोकळ्याचं घनफळ आहे तेवढ्याच घनफळा एवढी उंची पण वाढलेली असणार आहे. म्हणजेच त्या ठिकाणी वृत्तचिती आकार असल्यामुळं वृत्तचितीचं घनफळ काय असते? पाय आर वर्ग एच बरोबर काय असणार आहे? तुमच्या ठोकळ्याचं घनफळ 44 गुणिले म्हणजेच LBH. ओके, मग या ठिकाणी पायची व्हॅल्यू 22.7 गुणिले आर वर्ग. त्या ठिकाणी आर दिलेला आहे का तुम्हाला? दिलाय 28 गुणिले 28 गुणिले एच काढायचा आहे बरोबर LBH 44 गुणिले 14 गुणिले 8. ओके, हे सोडवणं गरजेचं आहे. 7 1 7 7 चौक 28. आता हे जे सगळं या ठिकाणी एच ला गुणतंय तिकडे जाऊन भागल म्हणून एच बरोबर 44 गुणिले 14 गुणिले 8 आणि छेदस्थानी 22 गुणिले 28 गुणिले 4. 22 1 22 22 दुने 44 बे के बे 14 14 ला 14 कट 4 1 4 4 दुने 8. म्हणजे जी एच आहे तो आला 2 सेमी. म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे याचं उत्तर असेल. तुम्ही म्हणसाल की या ठिकाणी ह्या दोघांचं घनफळ सेम कसं काय? तर जेवढी उंची त्या ठिकाणी वाढलेली असणार आहे किंवा ती जी पिंप असणार आहे वृत्तचिती आकाराची त्याची उंची जेवढी वाढली आहे तेवढंच घनफळ हे म्हणजे उंची केवढी वाढणार आहे? त्या ठोकळ्याच्या घनफळा एवढी. म्हणून त्या ठिकाणी त्या दोघांचं जी घनफळ आहे ती समान आपण मानलं. ओके, चला समजलं असेल, जाऊयात पुढच्या प्रश्नाकडे. चला पाहूयात आता पुढचा प्रश्न. एका गोलाची त्रिज्या 14 सेमी आहे तर त्या गोलाचे एकूण पृष्ठबळ किती असेल? तर काय करावं लागेल? गोलाचं पृष्ठबळ 4 पाय आर वर्ग. ओके, 4 गुणिले 22.7 गुणिले आर वर्ग किती? 14 गुणिले 14. 7 1 7 7 दुने 14 14 दुने 28 28 चौक 112 112 गुणिले जर 22 या ठिकाणी जर तुम्ही केलं 22 दुने 44 हातचे आले 4 22 1 22 4 26 हातचे आले 2 22 1 22 2 24 2464 चौ सेमी या ठिकाणी उत्तर आहे का? आहे. तर त्या ठिकाणी तुमचं पर्याय क्रमांक 2 हे या प्रश्नाचं उत्तर असेल. चला तर अशा पद्धतीनं आपण पृष्ठफळ आणि घनफळ त्या ठिकाणी संपूर्ण 2 भागांमध्ये विभागला होता. पहिल्या भागामध्ये आपण घन आणि इष्टिकाचिती याचं पृष्ठफळ आणि घनफळ याची 10 अति महत्वाची गणितं पाहिली. तसंच या भागामध्ये आपण त्या ठिकाणी वृत्तचिती, शंकू आणि गोल या 3 त्रिमितीय आकारांचं घनफळ आणि पृष्ठफळ पाहिलं. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. तसंच अशाच पद्धतीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या गुरुकुल AOK क्लासेस या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.